नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. मित्रांनो, अपडेट आहे केंद्रप्रमुख भरती अपडेट 2026. आता नुकताच केंद्रप्रमुख भरतीचा निकाल लागला आहे आणि जिल्हानिहाय किती जागा आहे ते आपण बघूया. तर यापूर्वीच एक परिपत्रक आलं होतं आणि त्याच्यामध्ये ही सर्व माहिती देण्यात आलेली होती. तर त्या माहितीनुसार आपण या ठिकाणी बघूया जिल्हानिहाय किती जागा आहे. तर बघा, या ठिकाणी परिपत्रक होतं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, हे मुळात परिपत्रक आहे दिनांक 5 जून 2023चा आहे. ह्याच्यामध्ये काय काय माहिती दिली आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून 2023च्या शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात येत आहे. ही तेव्हा आयोजित होणार होती पण तेव्हा झाली नाही असं लक्षात घ्या. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील खालीलप्रमाणे आहे. बघा, वेतन श्रेणी आहे S15 41,800 ते 1,32,300. आणि आता बघायची आपल्याला पदसंख्या. बघा, पदसंख्येमध्ये आपण जर बघतो म्हटलं जिल्ह्यानुसार या ठिकाणी क्रम दिलेला आहे. तो क्रम बघूया आपण सगळं. बघा, या ठिकाणी अनुक्रमांक, जिल्हा आणि शासन निर्णय दिनांक 1/12/2022 नुसार विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरिता उपलब्ध पदे पहा. तर नाशिक जिल्ह्यामध्ये 122 पदे आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये 33 पदे आहे, धुळे जिल्ह्यामध्ये 40 पदे आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये 80 पदे आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये 69 पदे आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 65 पदे आहेत, अकोला जिल्ह्यामध्ये 42 पदे आहे, वाशिम जिल्ह्यामध्ये 35 पदे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 90 पदे आहे. सोबतच पहा पुढे, परभणी जिल्ह्यामध्ये 43 पदे आहे, जालना जिल्ह्यामध्ये 53 पदे आहे, बीड जिल्ह्यामध्ये 78 पदे आहे, लातूर जिल्ह्यामध्ये 50 पदे आहे, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 40 पदे, नांदेड जिल्ह्यामध्ये 87 पदे, ठाणे जिल्ह्यामध्ये 47 पदे, रायगड जिल्ह्यामध्ये 114 पदे आहे, पालघर जिल्ह्यामध्ये 75 पदे. नंतर इकडे नागपूर जिल्ह्यामध्ये 68 पदे, वर्धा जिल्ह्यामध्ये 43 पदे, भंडारा जिल्ह्यामध्ये 30 पदे, गोंदिया जिल्ह्यामध्ये 42 पदे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये 50 पदे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 66 पदे, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 64 पदे, हिंगोली जिल्ह्यामध्ये 34 पदे, पुणे जिल्ह्यामध्ये 153 पदे, अहमदनगर जिल्ह्यात 123 पदे, सोलापूर जिल्ह्यामध्ये 99 पदे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 85 पदे, सांगली जिल्ह्यात 67 पदे, सातारा जिल्ह्यात 111 पदे, रत्नागिरी जिल्ह्यात 125 पदे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 61 पदे. तर अशा प्रकारची पूर्वी पदे होती. बघा, इथे वर नमूद पदसंख्येमध्ये बदल होण्याची सुद्धा शक्यता होती. शासन निर्णय दिनांक 1/12/2022 नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे त्यांच्या जिल्ह्यातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन उर्दू माध्यमासाठी केंद्र प्रमुखांची पदे निश्चित करतील असं देखील या ठिकाणी सांगितलं गेलेलं होतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी पदे दिलेली आहे. या पदामध्ये काही बदलसुद्धा म्हणजे झालेला असू शकतो. तरी ढोबळमानाने ही जी तुम्हाला पदे सांगितली ती पदे अलीकडे आपल्याला केंद्रप्रमुख या पदासाठी अवेलेबल आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करून सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.